नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. शेतकरी संघटनेकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. बारामती फलटण रस्त्याची दुरावस्था. अनेक अपघात होऊ नये प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. शिरूर तालुका पोलीस पाटील पदाची भरती पुढे ढकलली. शिरूर तहसीलदारांची माहिती. सहाय्यक फौजदार किसन थोरात सेवानिवृत्त. भावनिक वातावरणात शिरूर पोलीस स्टेशनने दिला निरोप. आता बातम्या विस्ताराने. राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना ही शेतकरी कर्जमाफीची योजना म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची चर्चा सध्या रंगात आहे. खरोखरच ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सरकारने केलाय का? सरकारच्या जाचक निकषाला तालुक्यातले शेतकरी पात्र ठरलेत का? पाहूयात याचबाबत शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाटगे यांची प्रतिक्रिया. आपल्या मालाला हमीभाव मिळावा, त्याचप्रमाणे कर्जमुक्ती व्हावी म्हणून 1 जूनपासून शेतकरी संपावर गेला होता. मात्र हे संप यशस्वी झालं असं म्हणत सरकारनं नमतं घेत कर्जमाफी केली. पण खरोखरच कर्जमाफी शेतकऱ्यांना लाभदायक ठरली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण केवळच 1.5 लाखाचं कर्ज माफ केलं जाणार आहे. सपोज एखाद्या शेतकऱ्याने जर 5 लाखांचं कर्ज घेतलं असेल तर त्यातले फक्तच 1.5 लाख सरकार माफ करणार आहे. त्याच्यामुळे ही कर्जमाफी कुठेतरी फसवी ठरते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाटगे. तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगाल सर याबाबत? ब्रह्मदेशमधून मलेशियामधून 135 रुपये किलोने तूर-डाळ आणायला तुमच्याकडे पैसे आहेत. मागच्या वर्षी तुरीचा भाव 12 ते 14,000 होता आणि चालू वर्षी 3,500 रुपयाचा भाव आहे. जवळजवळ 10,000 रुपये एका क्विंटलचा फरक आहे. सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेच झालं. विदर्भ मराठवाड्यामध्ये 7,500 रुपयाचा सोयाबीनचा भाव आत्ता 2,500 आलेला आहे. आता 2 वर्ष झालं कांद्याच्या भावाच्या बाबतीमध्ये सरकार अजिबात काय बोलायला तयार नाही. यामधून आमच्या गावची इनामगावची संस्था तालुक्यामध्ये 2 नंबरची संस्था आहे. मागच्या कर्जमाफीमध्ये इनामगावची संस्था पुणे जिल्ह्यामध्ये पहिली आली. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे, 1, 2, 3, 4% फक्त शेतकरी त्याच्यामधून बसतील. आज 30/6 शेवटची मुदत आहे कर्ज भरण्याची. नावरा शाखेमध्ये मी चौकशी केली, एक सुद्धा शेतकरी तो पैसे भरायला गेलेला नाही. तुम्हाला काय वाटतं तालुक्यातल्या या निकषांमध्ये किती शेतकरी सध्या बसतात? जास्तीत जास्त 8-10% आतमध्ये शेतकरी बसणार आणि कुणी जाणार. शेतकऱ्यांच्या पूर्णतः लक्षात आले, शेतकऱ्यांनी चुकीची म्हणजे धुळफेक केली, कर्जमाफीची जी घाई केली सगळ्यांनी. आणि धोक्याची गोष्ट अशी, उर्जित पटेल RBIचे गव्हर्नर आणि SBIचे त्या अरुंधती भट्टाचार्य त्यांनी जो अल्टिमेट सरकारला दिला होता त्यांच्याच सल्ल्यानं ही कर्जमाफी झालेली आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट, श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना खऱ्या अर्थानं त्या महापुरुषाला, त्या रयतेच्या राजाचा हा अपमान आहे. छत्रपतीने त्यांच्या राज्यकर्त्याच्या कालखंडामध्ये कधीही भेदभाव केला नाही. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला आणि भाजीच्या देठाला सुद्धा संरक्षण होतं. ते अर्थाने ते नाव बदललं पाहिजे. आणि त्यांनी नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी फसवी योजना का म्हणतात त्याला बघा, फसवी योजना आहे ही, अपमान योजना, अपमान केला शेतकऱ्यांचा. भविष्यामध्ये 9 जुलैपासून तर 26 जुलैपर्यंत शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील त्यांना अल्टिमेट देणार आहेत. ही कर्जमाफी झाली नाही तर निश्चितपणानं अभूतपूर्व आंदोलन या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं उभं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 7वा वेतन आयोग दिला. शिपायाला आणि कलेक्टरला समान त्यांनी तो पगार वाढवलेला आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनाला खासदार आमदारांचा पगार वाढवला. काय आमदारांचे खासदाराचे सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी बँका आहेत, मोठे मोठे उद्योग आहेत, त्याच्यामध्ये का भेदभाव केला नाही? लहान शेतकरी, मोठा शेतकरी, 12च्या नंतरचा, 16च्या आतमधला, हे जे भेदभाव करणारे आहे, हे सरकारला 130 कोटी जनता असणाऱ्या या देशाला हे निश्चितपणानं घातक आहे. शेतकरी जर त्या शेतीपासून, उत्पादनापासून जर बाजूला गेला तर भविष्यामध्ये इतिहास काळ या राज्यकर्त्यांना माफ करणार नाही. शेतकऱ्यांची मुलं त्या शेतीपासून बाजूला गेली, याला एकच कारण, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे. किमान उत्पादन खर्च तरी निघाला पाहिजे. या देशामध्ये जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे, सर्वाधिक जास्त कृषीप्रधान देश म्हणतो आपण. आणि सर्वाधिक वाईट अवस्था इथल्या शेतकऱ्यांची. रोज शेतकरी या देशाला जगवणारा अन्नदाता रोज आत्महत्या करतोय. आणि आमची शेतकऱ्यांची मुलं शेतीत भागत नाही म्हणून आम्ही सीमेवर पाठवल्यात. भारत ते पाकिस्तान असून, चीन असून, शत्रुराष्ट्राला कांद्याच्या रूपाने पैसे देतात आणि तिकडचं सरकार आमच्या मुलावर गोळ्या घालतात. भविष्यामध्ये ते मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तिकडे पाठवायचे का पाठवलेले पाठीमागं बोलून घ्यायचे, आम्हाला भविष्यामध्ये विचार करावा लागणार आहे आणि याची किंमत सरकारला मोजावी लागेल.
ज्यावेळी सरकारनं हा GR काढला की अशा अशा पद्धतीचे निकष येतील, त्यावेळी शेतकरी संघटना किंवा आणि सुकाणू सगळ्यांची मत विचारात घेतले होते. सगळ्यांच्या गाठीभेटी, शरद पवारांशी सुद्धा भेट झाली होती. पण आत्ताच या GR मधल्या त्रुटी बाहेर निघत आहेत. त्यावेळी ज्यावेळी ह्या सगळ्या चर्चा झाल्या त्यावेळी खऱ्या अर्थानं पाऊल उचलणं महत्त्वाचं होतं शेतकरी संघटनेकडून. निश्चितपणे रघुनाथ दादा पाटील सुरुवातीपासून क्षेत्राची आठ नको आणि रकमेची आठ नको, संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे या विषयाला सुरुवातीपासून आजही त्या विषयावर ठाम आहेत. आणि शरद पवार किंवा अन्य पक्षावाले, राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले, भाजप आणि शिवसेना हे 4 पक्ष जर सोडले तर या कर्जमाफीचं कुणीही स्वागत केलेलं नाही. या पक्षावाल्यांनीच जे फ्लॅक्स लावलेत ना, शेतकऱ्यांनी लावलेले नाहीत, या संबंधित भाजप पक्षांनीच ते लावलेले आहेत आणि स्वतः जाहिरात करतायत. शेतकरी त्यापासून अजिबात बाजूला आहे. एकसुद्धा या महाराष्ट्रामध्ये एकसुद्धा फटाका शेतकऱ्यांनी वाजवलेला नाही. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशानुसार हे सगळं केलेलं आहे. शेतकरी 100% याच्यापासून निश्चितपणे नाराज आहे. आता हा जो अल्टिमेटम दिला आहे याच्यामध्येही जर सरकारने काही केलं नाही तर पुढची तुमची काय योजना, म्हणजे कशा पद्धतीने पाहू? दखलच घ्यावी लागेल, अशा पद्धतीचं आंदोलन होईल. सगळ्याच गोष्टी ओपन केल्याच्या नंतर सरकार त्याच्यावर निश्चितपणे वेगळे व्यूहरचना करत असतं. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हाला अंतर्गत ठेवाव्या लागतील. पण हे जे आत्महत्या होतात, तुम्हाला काय वाटतं कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे का काहीतरी दीर्घकालीन उपाय सरकारला या बाबतीत घ्यावा लागेल? कर्जमुक्ती म्हणजे मी कर्जमुक्तीच आहे. माफी वगैरे आम्ही काय यांना भीक मागत नाही. वेळोवेळी आम्ही जेवढं पिकवलं त्याची जास्त पिकवलं की त्याच्यामध्ये ते लुटायचेच धंदे करतायत. कमी झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आयात सरकार करते, जादा झाले तर नंतर निर्यात करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. आणि तुम्हाला निर्यात करता येत नसेल तर टोटल निर्यातीची निर्बंध जे शेतीमाल आहेत पूर्णतः बाजूला करा. आणि भविष्यामध्ये उत्पादन खर्च अधिक स्वामीनाथन आयोगाने जे शिफारस केलेली आहे अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे. पाठीमागच्या आता शरद पवार आता ते समर्थन करतात किंवा बरोबर आहे, 100% चुकीचं आहे. ते कृषी मंत्री असताना स्वामीनाथन आयोगाने शिफारस त्यांच्याकडे दाखल केलेली होती. त्याच वेळी जर त्यांनी त्याची अंमलबजावणी केली असती तर त्या दिवसापासून आज जो हजारो शेतकरी जो आत्महत्या केलेला आहे ते पाप ते शरद पवारांचंच आहे. ते निश्चितपणे झालं नसतं. पण सगळ्याच राजकीय पक्षांची आमच्या शेतकऱ्यांच्या दारिद्र्यामध्ये राज्यकर्त्या सगळ्याच पक्षांचं सौभाग्य अवलंबून असतं. निवडणुकीमध्ये तोच पैसा तिकडे घेऊन त्यांना वापरायचा असतो आणि पुन्हा सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. हे असंच जर चाललं तर देश निश्चितपणानं अधोगतीकडे चाललेला असेल. आणि राज्यकर्ते म्हणतात की भारत महासत्तेच्या दिशेनं किती म्हणजे विचार करणारी गोष्ट बेजबाबदारपणे बोलत आहेत. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतो इकडं आणि महासत्तेच्या दिशेनं साप चुकीचा आणि भुलतापा देणारी ही गोष्ट आहे. आता आपल्यासोबत ना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही सरकारच्या या आत्ताच्या कर्जमाफीच्या धोरणाबद्दल? कर्जमाफीचे दुनियात चालले, यांच्या आधाराने कर्जमाफीचंही व्हायलाच पाहिजे. याच्याकरता वाटेल त्यापर्यंत चालू आहे आणि याच्याकरता आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी त्यागलेली आहे सगळे शेतकरी. संवाद वाहिनी हे एक पत्रकारितेचं काम करत आले आणि आज वर्तमानपत्रातून ते चॅनलमध्ये रूपांतर झालं. त्याबद्दल या संवाद वाहिनीला मी धन्यवाद देतो. संवाद वाहिनीने नेहमी संवादाचं काम करावं, जनतेशी संवाद करावा. जे संबंधित अधिकारी पदाधिकारी त्यांच्याशी संवाद करावा आणि संवादामधून समाजाच्या हिताच्या गोष्टी आपण ह्या वाहिनीच्याद्वारे जनतेसमोर आणावेत. संवाद वाहिनी तिचं नाव आहे. तर त्या संवाद वाहिनीला मी धन्यवाद देतो. बारामती फलटण हा रस्ता तसा महत्त्वाचा मार्ग, कारण महाविद्यालय, शाळा, नोकरदार यांच्या प्रवासाचा हा रस्ता. मात्र रस्त्यावरील जीवघेणे खड्डे यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. याच खड्ड्यांमुळे अनेकदा भीषण अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले. इतकं घडूनही प्रशासन रस्ता दुरुस्तीची कामं हाती घेत नसल्याने अजून किती मृत्यू होण्याची प्रशासन वाट पाहत आहे असा प्रश्न मात्र जनसामान्यांकडून व्यक्त होतोय. खाजगी वाटाघाटी आणि तडजोडीच्या माध्यमातून 25,000 रुपये प्रतिगुंठा असं कॉम्पेन्सेशन देऊन भूमी संपादनाची प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याला इथल्या सर्वच परिसरातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आणि कायद्याच्या अंतर्गत तुम्ही भूमी संपादन करा असा आग्रह धरला. कायद्याच्या अंतर्गत भूमी संपादन केल्यामुळे त्यांना जादाचा मोबदला मिळणं शक्य झालं. ही व्यवहार्य कायदेशीर भूमिकाच कळीचा मुद्दा ठरला. आज शिरूर तालुक्यामध्ये
संवाद लाईव्ह टी व्ही अत्यंत चांगल्या प्रकारानं काम करताना दिसतंय. न्याय भूमिकेतनं सगळ्या त्यांच्या बातम्या आज दाखवतात. तळागाळापर्यंतचे सामान्यांचे प्रश्न संवाद लाईव्ह वाहिनी दाखवते. त्या संवाद लाईव्ह वाहिनीला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2 जुलैला होणारी शिरूर तालुका पोलीस पाटील पद भरतीसाठीची लेखी परीक्षा काही प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. तालुक्यातील 51 गावात पोलीस पाटील पद भरती करण्यात येणार आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर लेखी परीक्षेची पुढील तारीख प्राप्त होताच संबंधितांना कळवलं जाईल, असं शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितलं. माननीय जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्याकडील आदेशान्वये शिरूर तालुक्यातल्या 51 गावातल्या पोलीस पाटलांची भरती करण्यासाठी आपल्याकडून त्यांचे अर्ज मागवण्यात आले होते. एकूण 261 अर्ज आपल्याला प्राप्त झाले होते. ते 42 गावातल्या पोलीस पाटील पदासाठी होते. 9 गावातल्या पोलीस पाटील पदांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. या 261 अर्जांपैकी 241 अर्ज व्हॅलिड ठरलेले म्हणजे पात्र ठरलेले असून 20 अर्ज अपात्र ठरलेले होते. ह्या 42 गावातल्या पोलीस पाटलांसाठीची लेखी परीक्षा 2 तारखेला 2 जुलै 2017 रोजी होणार होती. तथापि काही प्रशासकीय कारणांमुळे सदरची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तशी प्रेस नोटही तहसीलदार कार्यालयाकडून सर्व वर्तमानपत्रांना देण्यात आलेली आहे आणि या परीक्षेची पुढील तारीख जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात येईल त्यावेळी आम्ही सर्व उमेदवारांना ह्या तारीख नव्याने कळवण्याची दक्षता घेतात. संवादला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शुभेच्छा. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण. संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही. कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता 16 वर्षांची. वितरण आकडेवारी: शिरूर शहर, उपनगरे, बाबूराव नगर 15,310 वितरण. संपूर्ण पुणे नगर हायवेवर सर्व गावांसह 39,500 वितरण. संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह 20,000 वितरण. संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील 27 गावांसह 20,190 वितरण. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. साप्ताहिक संवाद वाहिनी, साई बिझनेस कोर्ट, ऑफिस नंबर 101, दुसरा मजला, तहसील कार्यालयासमोर, पुणे नगर रोड, शिरूर तालुका, शिरूर जिल्हा पुणे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. शिरूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक फौजदार किसन थोरात सेवानिवृत्त झाल्याबद्दल आज शिरूर स्थानकात त्यांच्या सेवानिवृत्तीचा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या 36 वर्षांपासून पोलीस खात्यात निष्ठेने आपली सेवा बजावणाऱ्या थोरात यांचा सन्मान करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्यासह इतर सहकारी पोलीस उपस्थित होते. आपल्या संपूर्ण कार्यकाळात आत्मीयतेने व कोणतंही काम अपूर्ण न ठेवल्याचा अभिमान वाटतो, असे भावोद्गार यावेळी थोरात यांनी काढले. शिरूर पोलीस स्टेशनला आम्ही 13 साली आलो बदलून. 2013ला शिरूर पोलीस स्टेशनला कार्यभार घेतला. त्यानंतर मी एक 8 दिवस शिरूर पोलीस स्टेशन नोकरी केली. त्यानंतर टाकळी आजी दुर्क्षेत्र या ठिकाणी माझी नेमणूक झाली. त्या ठिकाणी मला कार्यकाळ चांगला गेला. लोकांनी साथ दिली. भेटल्या पोलीस स्टेशनचं कामकाज कर्मचारी सगळे चांगले होते, स्टाफ. आणि आमच्यासोबत पोलीस हवालदार साबळे म्हणून होते, तसेच पोलीस हवालदार कोकरे आणि इतर स्टाफ, हे सगळे म्हणून आम्ही एकत्र चांगले काम करायचो. आणि लोक त्यामुळे आम्हाला व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारची तक्रार होत नव्हती. आणि तक्रार निवारण आम्ही चांगल्या प्रकारे केलं. कुठल्याही गोरगरीब अन्याय झाला नाही, कोणाला कुठल्या त्रास दिला नाही, सगळ्याला योग्य न्याय दिला. त्यामुळे त्या ठिकाणी मी चांगली 5 वर्षे काढली माझ्या वागण्यामुळे. पुण्याचे परत मी माझं जे काम असं दैनंदिन काम पोलीस स्टेशनचं आमचं, त्या मी कुठल्याही प्रकारचं पेंडिंग ठेवलेलं नाही. कुठलाही कागद असं झिरो पेंडिंग केली सगळ्यात थोडक्यात. कुठलंही काम ठेवलेलं नाही. त्यातमध्ये आम्हाला मोठी साथ म्हणजे आमचे कोकरे हवालदार यांनी दिली. त्यामुळे आमची पेंडिंगची कामाची निर्गती पूर्ण झाली. पोलीस स्टेशन काही ठेवलेलं नाही आणि एकदम कार्यकाळ चांगला गेला पोलीस स्टेशन. यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. धन्यवाद. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच.
साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण। संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो, जी इतर कोठेही दिली जात नाही। कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता 16 वर्षांची। वितरण आकडेवारी: शिरूर शहर, उपनगरे, बाबूराव नगर 15,310 वितरण। संपूर्ण पुणे नगर हायवेवर सर्व गावांसह 39,500 वितरण। संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह 20,000 वितरण। संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील 27 गावांसह 20,190 वितरण। शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण। साप्ताहिक संवाद वाहिनी, साई बिझनेस कोर्ट, ऑफिस नंबर 101, दुसरा मजला, तहसील कार्यालयासमोर, पुणे नगर रोड, शिरूर तालुका, शिरूर जिल्हा पुणे। जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16। संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।